राष्ट्रीय समाज पक्षाच्या पनवेल तालुका लीगल सेल अध्यक्षपदी ॲडव्होकेट दत्ता हांडे यांची नियुक्ती झाली आहे, तर पनवेल तालुका लीगल सेल महिला आघाडी अध्यक्षपदी ॲडव्होकेट अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती रासपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवानराव ढेबे यांनी दिली आहे। या नियुक्तीसाठी माजी पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट दीपांकी साळुंखे जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ॲडव्होकेट हांडे आणि ॲडव्होकेट पाटील यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वावरती प्रभावित होऊन राष्ट्रीय समाज पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती। मराठी नववर्षाच्या निमित्तानं आज पदनियुक्ती होतीये। शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रासपतर्फे लढत राहू। रायगड जिल्ह्यात लीगल सेलची पक्ष संघटन बांधणीचं काम हाती घेऊ, तसंच आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवण्याचं असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। आणि ह्या नियुक्तीबाबत महाराष्ट्र राज्य शाखेचे कोषाध्यक्ष सुदाम शेठ जरग, पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष अरुण शेठ झिमल, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बलभीम शेठ सरक, माजी रायगड जिल्हाध्यक्षा मनीषाताई ठाकूर, माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस, माजी पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, पनवेल तालुका उपाध्यक्ष नवनाथ पाटील यांनी अभिनंदन केले।